प्रेक्षकांनो, मालिकेचा भाग आजचा इतका धमाकेदार आहे ना, खरंच तुम्हाला खूप आवडेल हा. कावेरीने पैशांचं पाकिट हरवलं. निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा कावेरीचा समोर येतो आणि होतं काय, मानचा संताप. त्या दोन्ही माणसांचे पैसे देऊन तरी टाकतात, पण एक धक्कादायक निर्णय घेतात. इतक्यातच विद्या वहिनी येऊन बॉम्ब फोडते. ती खुलासा करते की कावेरीचं पाकिट चोरून तिला अडचणीत आणणारी दुसरी तिसरी कोणी नसून अमृताच आहे. आता मानना त्याचाही धक्का बसतो. कावेरीने यशला स्पेशल सरप्राईजसुद्धा दिले, पण आता जी यमुना सतत कावेरीच्या विरोधात कुरघोड्या करते, तिला गुंडांनी किडनॅप केलं असताच कावेरी स्वतःचा जीव धोक्यात घालून यमुनाला वाचवणार आहे. पण कसं, पाहणार आहोतच, तेही आजच्या भागामध्ये. भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कावेरीला पाकिट हरवल्याचं खूपच टेन्शन असतं. त्यातच कशाचे तरी शोधाशोध करत असतात. त्याच वेळेस तिच्या मनात भीती दाटून येते की बहुतेक सुद्धा पाकिट शोधत नसतील ना. म्हणजे त्यांना कळलं की काय की कावेरीकडून पाकिट हरवलंय. थोडीशी घाबरत जाऊनच मांना ती विचारते की तुम्ही काय शोधताय. तेव्हा सांगतात की अगं माझा चष्माच सापडत नाहीये. तेव्हा कावेरी थोडंसं कचरतच बोलते की तुमचा चष्मा मी रिपेअर करायला दिलाय. आता माचा इतका संताप होतो, कावेरी मला न सांगता कशासाठी, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. घ्या, आता इथे सुद्धा मांना आक्षेप आहेच म्हणायचं. पण यश येतो. यश मांना समजावतो की अगं घरच्या खर्चापायी तुझी गैरसोय नको, म्हणूनच कावेरीने स्वतःच चष्मा दिलाय. तेव्हा म्हणतात की ठीक आहे कावेरी, चष्मा कुठं आहे, आणलास ना रिपेअर करून. आता मात्र कावेरी मूग गिळून गप्प उभी असते. काय बोलावं, काय उत्तर द्यावं काही सुचेनासं होतं. त्यात अमृताही म्हणते, कावेरी अगं यांचे पैसे देऊन टाक ना, केव्हाची वाट बघतायत हे. इतके डोळे वटारून बघतात ना, यमुनाला मात्र फार उकळ्या फुटतायत. गालातच हसते. इतक्यातच तो डिलिव्हरी बॉय सुद्धा आतमध्ये येतो. तो विचारतो की मॅडम, अहो केव्हाचा वाट बघतोय मी बाहेर, 300 रुपयांसाठी किती वेळ थांबवताय मला. आता मांना धक्काच बसतो. तेव्हा विचारतात की कावेरी अगं नक्की चाललंय तरी काय, ते लोक पैसे मागतायत आणि तू शांत अशी उभी कायस, देऊन टाक ना त्यांचे पैसे, की तुझ्याकडचे सगळे पैसे संपलेत की काय. त्यावर कावेरी शांतपणे उत्तर देते की माझ्याकडून पाकिट हरवले. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अमृता आणि यमुना एकमेकांना खुणावून हसत असतात. कावेरीची मजा लुटतात. धक्क्यात असतात. त्या विचारतात की काय, अगं म्हणजे ज्या पाकिटात तू पैसे ठेवले होते घर खर्चाचे, ते पाकिटच हरवलं. त्या हात वर करत म्हणतात की छान, वा. संतापतात की कावेरी अगं मग इथे उभी कायस, जाऊन शोध ना पाकिट. त्यावर कावेरी उत्तर देते की मी सगळीकडे शोधले, कुठेच सापडत नाहीये. आता तर म्हणतात की वा छान, नाही म्हणजे हे ऐकून तर माझे कान अगदी तृप्त झालेत. पण कावेरी सुद्धा खरंच मूर्ख आहे. कारण अमृता आणि यमुनासारखे शत्रू घरात फिरतायत तर इतकंही गाफील राहायचं नसतं. माहिती आहे ना की प्रत्येक कामात त्या काही ना काही कुरघोड्या करतातच. आता कावेरीला विचारतात की तुला घर सांभाळायची जबाबदारी दिली होती की नाही. खरं तर ना तुला जो तो घर सांभाळण्याचा फाजील विश्वास होता ना, तोच मोडलाय. घरही सांभाळून दाखवेन, व्यवसाय सुद्धा करून दाखवेन. काय झालं त्याचं कावेरी आता, अगं बोल ना जरा घडा. तेव्हा काकूंचा सुद्धा खूप संताप होतो. पण कावेरी तरी बिचारी काय करणार, कारण ते पाकिट तर अमृताने लपवून ठेवले ना. पण इतक्यातच चिकू इतका जोराचा रडायला लागतो. विद्या त्याला सावरते, समजावते की तुला वर जायचंय का बाळा, आणि ती त्याला घेऊनही जाते. शेवटी इतक्या वैतागतात की स्वतःच पैसे आणण्यासाठी रूममध्ये जातात. आता विद्या चिकूला घेऊन नेमकी अमृताच्या रूममध्ये येते. चिकू जसं बोट दाखवेल त्या रूमकडे येते. येता क्षणी ती विचारते की चिकू तुला इथे यायचं होतं, अरे त्या झिपरीची रूम आहे, इथे कशाला आणलत. अच्छा, म्हणजे तुला तुझी खेळणी हवी आहेत का. त्यानंतर ती एक खेळणं हातात घेते, पण चिकू त्याच्याशी काही खेळत नाही. त्यानंतर ती दुसरं खेळणं दाखवते, तरीही चिकू काही खेळत नाही. चिकू फिरून फक्त कपाटाकडे बघत असतो आणि त्याची नजर विद्याला थोडीशी खटकते. आता बाहेर
त्या माणसांना त्यांचे पैसे देतात. किचनचा नळ रिपेअर करणाऱ्याचे 1200 जरी झाले असले तरीसुद्धा त्याला 1500 रुपये देतात आणि डिलिव्हरी बॉयला 300 रुपये द्यायचे तिथे 400 रुपये देतात. आता त्यांनाही प्रश्न पडतो. तेव्हा सांगतात की माझ्यामुळे, माझ्या सुनेमुळे तुमचा इतका वेळ वाया गेला, त्याची भरपाई समजा आणि तिच्या वतीने हवं तर मी तुमची माफी मागते. तेव्हा ते दोघेही तेथून पैसे घेऊन निघून जातात. आता पौर्णिमा काकू विचारते की वहिनी, अहो तुम्ही का त्या लोकांची माफी मागितलीत? तेव्हा मुद्दामच म्हणतात की पौर्णिमा, आजपर्यंत आपल्या दारात पैशांसाठी कोणी तिष्ठत उभा होता असं बघितलंय? पण नाही, आज कावेरीने ते सुद्धा दृश्य आपल्याला दाखवलं. कावेरी शर्मेने मान खाली घालून उभी असते. यशलाही कळत नसतं की कावेरीच्या हातून इतकी मोठी गोडचूक कशी होऊ शकते. अजून किती लाज आणणार आहे हे आम्हाला काय माहिती. इतकं काही सुनावतात ना कावेरीला. कावेरी मांसमोर येऊन हात जोडून माफीही मागते, पण तिच्यावरती खेकसतात. बंद कर तुझी ही नाटकं. आज तुझ्यामुळे आम्हाला हाही दिवस बघावा लागला. पौर्णिमा, बघतेस ना तू काय झालंय ते. म्हणूनच माझा यांना व्यवसाय करण्याबद्दल विरोध होता, कारण मला ठाऊक होतं की यांना या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडता नाही येणार आहेत. तरी तुला वाटलं की मी तुझ्या सुनेला विरोध करते. तेव्हा काकू म्हणतात की नाही वहिनी, असं नव्हतं मला म्हणायचं. तेव्हा सांगतात की पौर्णिमा, आजपर्यंत बघ आपण घर खर्चाचे पैसे म्हणजे संपवलेत किंवा हरवलेत अशी कधी गोष्ट घडली आपल्या घरात? त्यावर लगेच काकूही मान डोलावतात. नाही वहिनी. अहो पण थोडाफार विचार करा. तुमच्या वेळेस अशी कारस्थाने करणारी माणसं नव्हती ना तुमच्या घरात. आता ती तुमच्याच कृपेने उगवल्यात कावेरीच्या आयुष्यात. चला, म्हणजे मांना आता आयती संधी मिळाली कावेरीला बोल लावण्यासाठी आणि त्या लगेचच शिक्कामोर्तब करून जाहीर करून टाकतात. मी म्हटलं होते की नाही, यांना घर आणि व्यवसाय दोन्हीची जबाबदारी पार पाडता नाही येणार आहे. कावेरी हे सगळं करूच शकणार नाहीये. शेवटी तिला आज हार मानावी लागलीच. आणि पौर्णिमा, काय ग, तू हिच्या भरोशावरती घर सोडायला निघाली होतीस? तेव्हा कावेरी यशला इतका मोठा धक्का बसतो. पण अमृत आणि यमुना बघावर किती मजेत आहेत. म्हणजे त्यांना जे हवं तेच घडतंय. फक्त भ्रम आहे. थोड्या वेळाने होईल दूर. विद्यावहिनी पाकिट घेऊन आल्यानंतर. पौर्णिमा, अगं 10 दगडांवरती पाय ठेवला ना की हे असंच होतं. आणि मागचा पुढचा विचार न करता मांना जे हवंय ते घडलंय म्हटल्यानंतर निर्णय जाहीर करून टाकतात की आजपासून यांचा व्यवसाय बंद झाला. मग काय, यश कावेरीला धक्का तर बसणारच ना. पण चिकू बाळा आहे कावेरी आईला वाचवायला. चिकू विद्याला सतत त्या कपाटाकडे पोट दाखवत असतो. विद्या विचार करते की बापरे, आता या बयेचं कपाट कसं उघडायचं. मग ती शेवटी उघडतेच आणि तिला वाटतं की चिकूला खेळणं हवंय. पण त्या खेळण्याच्या खाली खरा खुलासा होतो. ज्या क्षणी चिकू त्या खेळण्याकडे बोट करतो त्या क्षणी विद्या ते खेळणं उचलते आणि नेमकं सापडतं ते म्हणजे कावेरीचं पॉकेट. आता तर विद्याही हादरून जाते. अमृताला कावेरीपेक्षाही मूर्खाई म्हणावं लागेल. नाही म्हणजे पॉकेट चोरलं ते चोरलं आणि लपवलं कुठे? स्वतःच्याच कपाटात. इकडे बाहेर यश माची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो, पण मांना आता त्यांच्या गुणी मुलाचंही काही ऐकायचं नसतं. आता यशला सांगतात की कावेरीचा आता व्यवसाय बंद आहे ना, मग त्याला या सगळ्या वस्तूंची काय गरज आहे. आणि म्हणूनच त्या लॅपटॉप स्वतःकडे घेतात. तेव्हा यशलाही धक्का बसतो. यश समजावण्याचा प्रयत्न करतो. प्लीज असं काही करू नकोस. तेव्हा म्हणतात की यश, हे बघ, माझं काही चुकत असेल तर बाबा तू स्पष्ट सांग ना मला. पण यश म्हणतो की नाही तू चूक करूच शकत नाही. यश डोक्यावर पडलाय का? नाही म्हणजे चूक ऑलरेडी केली आहे अमृता नावाची बॅद घरात आणून. मग आता कशात काय चुकू शकत नाहीत. बरं यश, आता तू मला सांग की आज हिने पैशांचं पाकिट हरवले, उद्या ही घराच्या चाव्यासुद्धा हरवू शकते. मग सांग ना तू की कसा विश्वास ठेवायचा आपण हिच्यावरती. आता काकूसुद्धा नेमकं कावेरीलाच शिव्या घालते. या विद्याने आयुष्यात एक तरी चांगलं काम करायचं ठरवलं
पण या कावेरीमुळे तेही बिघडून बसलं. आता मा लगेच यमुनाला आदेश देतात की जेवढ्या काही यांच्या व्यवसायाच्या साड्या आहेत त्या इथे घेऊन ये. मग काय, यमुनाला तर आयत्या खोलीत मिळाले. ती पटकन धावत जाते. आता कावेरी मांना इतक्या विनवण्या करते, त्यांच्या हातापाया पडते की मा प्लीज तुम्ही आमचा व्यवसाय बंद करताय ना, हे बघा तुम्हाला जी शिक्षा करायची आहे ती मला करा, पण विद्याताईने खूप मेहनतीने त्या साड्या डिझाईन केल्या आहेत, प्लीज त्यांना शिक्षा करू नका. आता यात कावेरीची तरी काही चुकत नाही आहे. तेव्हा यशही जीव तोडून मांना समजावण्याचा प्रयत्न करतो की मा प्लीज कावेरीचं ऐक. पण ऐकतील त्या मा कसल्या ना. लगेच यमुनासुद्धा साड्या आणून खाली फेकते. कावेरी धावत यमुनाकडे जाते. तिला सुद्धा हात जोडून विनवण्या करते की यमुनाताई प्लीज, या विद्याताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या साड्या आहेत, त्या अशा बाहेर वगैरे टाकून देऊ नका. मांचा लगेच आदेश येतो, यमुना तिचं काही ऐकू नकोस, त्या साड्या उचल आणि बाहेर नेऊन फेक. पण भाजीपाला खराब झाला तेव्हा तर मा म्हणल्या की अन्नाची नासाडी होते. मग आता या साड्या बाहेर फेकणं म्हणजे पैसे जेवढे त्याला घालवलेत ते वाया जात नाही आहेत का मा? नाही म्हणजे जिथे तिथे कावेरीच्या सतत चुका काढणं, दुष्ण देणं ते तर चालू आहेत, पण आता इथे मानच्या विरोधात आक्षेप घ्यायला हवाय, पण ते कोण करणार? आता कोणाकडे हिंमतही नाही आहे ना. यश पुन्हा पुन्हा मांना समजावण्याचा प्रयत्न करतो की एकदा कावेरीचं ऐक. मा विचारतात की यश, ते पाकिट आपण घरात सर्वजण असताना हरवूच कसं काय शकतं? आता हे ते पाकिट हरवलंय की घर खर्चाचे पैसे संपलेत म्हणून कावेरी बहाणा करते, ते आपल्याला कसं कळणार? आणि ते सिद्ध करायला तुझ्याकडे पुरावा आहे? यश गप्प उभा असतो. नाही आहे ना उत्तर. कावेरी विनवण्या करून सुद्धा मा यमुना जबरदस्तीच्या साड्या बाहेर फेकणार असतातच. पण इतक्यातच मोठा होतो धमाका, कारण विद्यावहिनी येते ना आणि सोबत पाकिट घेऊनच आलेली असते. विद्यावहिनी जेव्हा खुलासा करते पाकिट सापडल्याचा, तेव्हा मात्र यमुना अमृताचे धाबेदार आणतात. दोघींचाही चेहरा फार गोरामोराच पडतो. तेव्हा मा विचारतात की कुठे सापडलं पाकिट? तेव्हा विद्या सत्य सांगेल की काय या भीतीने अमृताची पळतावही थोडी होते. आता ही पचकेल आणि माझं नाव नक्कीच घेईल, इतकी रडकुंडीला येते. मग नको ती कामं करायचीच कशाला अमृता? मग विद्यावहिनी सांगून टाकते की मला हे पाकिट अमृताच्या रूममध्ये सापडलं. सर्वजण धक्क्याने तिच्याकडे बघतात. आता मांनाही खूप राग येतो अमृताचा, पण विद्यावहिनी पण खरं डोक्यावर पडल्यासारखी वागते, कारण मांना ती स्पष्ट सांगतच नाही की कपाटात होतं. तेव्हा ती सांगते की बहुतेक मगाशी चिकू पाकिटासोबत खेळत होता, त्याला उचलून तसंच तिकडे अमृताच्या रूममध्ये नेलं होतं ना, कदाचित खेळता खेळता ते पाकिट कपाटाखाली पडलं असू शकतं. झालं, आता कुठे त्या दोघींचाही जीव भांड्यात पडतो. कसं घाबरल्या होत्या त्या. यश आपल्या बायकोचं कौतुक करतो. बघतेस ना मा, कावेरी कधी इरिस्पॉन्सिबल वागूच शकत नाहीत, पण कावेरी खरंच बेजबाबदारपणेच वागले आणि माणसंही ते बरोबर आहे. इतकं पैशाने भरलेलं पाकिट लहान मुलांकडे खेळण्यासाठी देतं का कोण? खरंच खूप बेजबाबदारपणे वागले. हिला काळजी घ्यायची कळत नव्हती का? माणसं संतापणं साहजिकच असतं आणि कावेरीला स्वतःची चूकही मान्य असते, पण घर खर्चाचे पैसे जे आहेत त्या दोघांना तर माननी स्वतः दिलेत. तेव्हा कावेरी मांना ते पैसे देऊन टाकणार असतेच, पण मा त्या घेत नाहीत. उलट कावेरीला तटावतात की इतकंही निष्काळजीपणे वागू नकोस. कावेरी परत मांना विनंती करते की मांनी व्यवसाय करण्यासाठी जी संधी दिली होती ती त्यांना परत द्यावी, पण मांचा या गोष्टीला मात्र विरोध होतो. पण आता स्वतः काकू पुढाकार घेते आणि मांना, वहिनी यांना व्यवसाय करण्याची अजून एक संधी द्या ना वहिनी, मला पण बघायचं आहे की विद्या हे करून दाखवू शकते की नाही. स्वतःच्या अक्कल हुशारीने ती स्वतःच्या संसाराला हातभार लावू शकते की नाही, प्लीज वहिनी. तेव्हा मांना काकूने त्यांच्यापुढे हात जोडलेले नको असतात आणि फक्त त्यांच्या खातर मा विद्या कावेरी दोघींनाही एक नवी संधी देते. आता अमृता आणि यमुनाची थोबड बघण्यालायक होतात. दोघेही टोक्यालाच हात लावून बसतात. पौर्णिमा, अगं तुझी सून ती माझी सून,
तुला असं नको वाटू देऊ की मी प्रत्येकावरती अन्यायच करते. खरं तर मी आजपर्यंत कुणावरही अन्याय होऊ दिलेला नाही आहे. आणि तुम्ही दोघे आता लक्षात ठेवायचं की ही तुमची शेवटची संधी आहे. मात्र निघून जातात. पण अमृताला मात्र एक प्रश्न सतावत असतो की विद्याला जर ते पाकीट कपाटात सापडलं तरीही अमृताचं नाव तिने का नाही घेतलं? तोच प्रश्न आम्हालाही पडलाय. यमुना अमृता दोघेही तिथून तरातरा निघून जातात. कावेरी विद्या पटकन साड्या उचलायला लागतात. काकू हात जोडून देवाकडे प्रार्थना करतात की देवा, आता या दोघींच्या मिळालेल्या संधीत नको कोणतं विघ्न आणूस. पण विघ्न संतोषी तर घरातच आहेत ना. यमुना अमृता दोघेही रूममध्ये विचार करत असतात. अमृताला तर सतत तोच प्रश्न मनात सतावतो की विद्याने तिचं नाव का नाही घेतलं. ती सहजपणे मांना सगळं सांगू शकली असती, पण असं तिने का नाही केलं. त्यात यमुनाला प्रश्न पडतो की ते काहीही झालं तरी शेवटी यांना हार पत्करावी लागली आणि कावेरी जिंकलीच. त्यातून माने नवी संधीही त्यांना उपलब्ध करून दिली. अमृता विचार करते की पण मी कित्येक वेळा तरी त्या विद्याला माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, पण सतत तिच्या तोंडी कावेरीचाच जप चालू असतो. आता तिथे यमुना मूर्खासारखा विचार करते की बहुतेक विद्या यांच्या बाजूने वळली असावी. विद्या वहिनीचं काय डोकं फिरलेलं नाही आहे. इतक्यातच यमुनाला तिच्या कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन येतो, प्रिया नावाची मैत्रीण. तेव्हा यमुनाने एक नवा बिझनेस ओपन केलेला असतो आणि त्यासाठी तिने काही जाहिरातही केलेली असते. त्या मैत्रिणीला ती फोर्स करते की जे प्रोडक्ट आहेत ते घेण्यासाठी, पण समोरून काही रिस्पॉन्स येतच नाही. उलट पुढचा कॉल तर कटच होतो आणि यमुनाची बेइज्जती. यमुना मोठ्यानेच खेकसते की फोन कट केला, युजलेस. आता अमृता विचारते की यामध्ये एवढं चिडायला काय झालंय आणि तुम्ही नवीन बिझनेस ओपन केलाय. तेव्हा यमुनाला खरं सांगून टाकावं लागतं की हो, चिडू नको तर काय करू. जेव्हा मी नवीन बिझनेस ओपन केला होता तेव्हा तर माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या होत्या की प्रोडक्ट माझ्याकडूनच घेतील आणि आता एकसारख्या सगळ्याच जणी अवॉइड करतात मला. अमृता विचारते की खरंच तुम्ही बिझनेस ओपन केलात. तेव्हा यमुना सांगते की हो, लाखभर रुपये तरी मी गुंतवलेत. आता त्याचे 12 लाख कसे करायचे ते मी बघते आणि त्या कावेरीपेक्षा तर जास्तच बिझनेस मी करून दाखवू शकते. यमुनाला किती गोड गैरसमज झाला बघा ना. अमृताला मोठ्या फुशारक्या मारत म्हणते की त्या कावेरीपेक्षा मोठा बिझनेस मी करून दाखवेल. घरातले सर्वच जण माझं कौतुकही करतील आणि मानना सुद्धा पटेल की मी बिझनेस करू शकते. कावेरी तिच्या रूममध्ये सगळ्या दिवसाचा पूर्ण खर्च लिहून ठेवत असते की जास्तीचा खर्च कोणता झालाय. प्लंबर आणि मानचा चष्मा. त्या सगळ्याचा हिशोब करत असताना नेमका यश येतो. यश विचारतो की काय करताय. कावेरी सांगते की आजचा पूर्ण हिशोब. हे गणित इतकं अवघड का असतं. तेव्हा यशला इतकं हसू येतं. अहो, घर आणि बिझनेस दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतायत तुम्ही आणि तुम्ही साधा हिशोब करू शकत नाही आहात. दे इकडे, मी करतो. कावेरी सांगते की नाही, राहू देत, मी करते. यशचं लक्ष जातं. यश तो रुमाल हातात घेतो आणि विचारतो की वायके. यश, कावेरी, पण हे तुम्ही का करताय. छान आहे, त्याला इतकं आवडतं ते. कावेरी सांगते की आपल्या माणसासाठी स्पेशल काहीतरी करावंसं वाटलं आणि मी घरातल्या सगळ्यांसाठी खूप काही ना काही केलंय, पण तुमच्यासाठी मला काहीतरी करायचं होतं आणि ते आनंद, समाधान विकत आणलेल्या वस्तूमध्ये नव्हतंच, म्हणून तुमच्यासाठी. यश कावेरीला म्हणतो की खरं आहे तुमचं. आजपर्यंत मला दिलेल्यापैकी हे खूप स्पेशल गिफ्ट आहे आणि विकत आणलेल्या गोष्टीमध्ये तो आनंद नाही मिळू शकत. आणि हा रुमाल माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण याच्यात तुमचं प्रेम आहे. यश कावेरीला शब्द देतो की हा रुमाल त्याच्यासोबत कायमच असेल. तो सांगतो की जिथे यश तिथे कावेरी आणि सोबतच तिच्या आठवणी. तेव्हा कावेरी खूपच खुश होऊन जाते. हा भाग संपतोय. पुढील भागात मात्र धमाकेदार ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. होतं असं, कावेरीला मेजरिंग टीप हवी असते आणि नेमकं यशच ते घेऊन येतो. कावेरी विचारते की तुम्हाला कसं कळलं. तेव्हा यश मुद्दामच म्हणतो की आपल्या माणसासाठी स्वतःच्या हाताने बनवण्यात जो आनंद आहे तो विकत आणलेल्या गोष्टीत नाही आहे. आता या यशचं
या कावेरीच्या यशात छोटंसं कॉन्ट्रीब्युशन. यशचं ते छोटंसं खास सरप्राईज पाहून कावेरी खुश होऊन त्याला मिठी मारते. आता यमुनावरती खूपच मोठं संकट ओढवलंय. काही गुंड तिला किडनॅप करून घेऊन जात असताना नेमकी कावेरीच बघते आणि कावेरी त्या गुंडांचा पाठलाग करते. एका गोडाऊनपर्यंत ते जाऊन पोहोचतात तेव्हा यमुनाला त्या गुंडांनी बांधून ठेवलेलं असतं आणि त्यांचं आपापसातलं बोलणं चालू असतं की आता हिचं काय करायचं ते बॉस आल्यानंतर बघतीलच. आणि मग काय, कावेरी नेमकी तिथे हजर होते. आता वाघीण कावेरी नक्कीच यमुनाला सोडवून आणणार. पण आता या यमुनाचे डोळे उघडले तर